तासगाव तालुक्यातील डोरली फाटा येथील लष्करातील निवृत्त सुभेदार गणपती शिंदे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याप्रकरणी वैष्णव विठ्ठल पाटील या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून हा खून मैताची गाडी विकून पैसे मिळवण्यासाठी आणि गाडी परत मागू नये म्हणून केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे। डोरली फाटा येथे राहत असलेले गणपती धोंडीराम शिंदे यांचा अज्ञाताने घरात घुसून डोक्यात आणि कपाळावर लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडली होती। या खुनाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन या गंभीर गुन्ह्याची तात्काळ उकल करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि तासगाव पोलिसांना सूचना केल्या होत्या। समांतर तपासादरम्यान घटनास्थळाचे निरीक्षण आणि इतर गोपनीय माहितीच्या आधारे संशयित वैष्णव विठ्ठल पाटील यांनी हालचालीबाबत संशय निर्माण झाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात रवाना होऊन तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकात संशयित वैष्णव विठ्ठल पाटील हा मौजे देवगाव तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद येथे असल्याबाबतची माहिती प्राप्त झाल्याने तिथे जाऊन त्यास ताब्यात घेतलं। पोलिसांनी वैष्णवकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने मयत यांची स्विफ्ट डिझायर गाडी विकून पैसे मिळवायचे आणि त्यांनी ती गाडी परत मागू नये म्हणून खून केल्याची कबुली दिली आहे।